इतिहासे प्रदीपेन मोहावरण घातिना लोकगर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देवदेश धर्म। नमस्कार, मी मिहिर कुलकर्णी। स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने। स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना त्यांना ब्रिटिश सरकारकडून दर महिन्याला 60 रुपये निर्वाह भत्ता मिळत होता। परंतु पुरोगामी डावे वाळवी सावरकरांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी त्यांना जो पैसे मिळत होते त्याचा उल्लेख निर्वाह भत्ता अलाउन्स असा न करता पेन्शन असा करतात। सावरकर असोत किंवा अन्य कुठलेही क्रांतिकारक राजकीय नेते, त्या सर्वांना ब्रिटिश सरकारकडून जो पैसा मिळत होता त्याला त्यांनी अलाउन्स असाच शब्द वापरलेला आहे। आता हे ब्रिटिश सरकार अलाउन्स का देत होते तर ते मानवतावादी दृष्टिकोन होता म्हणून नाही, तर तुरुंगात असणाऱ्या बंदिवानांना जेवण, कपडे, बिनभाड्याची खोली पुरवणे, थोडक्यात अन्न, वस्त्र, निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे कुठल्याही सरकारचं प्राथमिक कर्तव्य असतं। त्यातलाच हा एक भाग होता। स्थानबद्धतेत असताना आणि स्थानबद्धतेत असेपर्यंत राजबंदिवानांना हा निर्वाह भत्ता दिला जात होता। तर ब्रिटिशांना आपलं राज्य कसं न्यायचं आहे हे दाखवण्याची दांडगी हौस होती। त्यासाठीच त्यांनी असे गोंडस कायदे टप्प्याटप्प्यानं केलेले होते। त्यातलाच हा एक कायदा 1928 साली आलेला निर्वाह भत्त्याचा कायदा। असं डॉक्टर यदी फडकेंनी आपल्या शोध सावरकरांचा या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। यदी फडके कोण होते तर ते गांधीवादी समाजवादी विचारांचे होते, थोडक्यात डावे इतिहासकार होते। सावरकरांना सुरुवातीच्या काळामध्ये हा निर्वाह भत्ता मिळत नव्हता। 1924 ते 1929 अशी 5 वर्ष स्थानबद्धतेत काढल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांची स्थानबद्धता 2 वर्षाने वाढवली। त्यानंतर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे भत्त्यासाठी अर्ज केला। सावरकर रत्नागिरीत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करणं शक्य नव्हतं, कारण रत्नागिरीचा भाग अत्यंत दुर्गम आणि मागासलेला असा होता। आणि सावरकरांना नोकरी देऊन किंवा त्यांच्यासोबत व्यवसाय करून ब्रिटिश सरकारचा कोप कोण उडवून घेणार असा प्रश्न सामान्य माणसाला पडत होता। त्यावेळी करायचं काय म्हणून ब्रिटिश सरकारला सावरकरांना भत्ता देणं भाग पडलं। अनिच्छा आणि निरुपाय म्हणून अधिकाधिक कपात करून सर्वात कमी आणि जास्त उशिरा सावरकरांना ब्रिटिश सरकारनं हा भत्ता सुरू केला। आणि जो 60 रुपये त्यांना भत्ता देत होते, परंतु सावरकरांचा जो महिन्याचा खर्च होता तो जवळपास 175 रुपये होता। आता जाणून घेऊया की सावरकरांव्यतिरिक्त अन्य कोणकोणते क्रांतिकारक ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेत होते। या संबंधीचे एक पत्र समोर आले। मिस्टर मोल्सन यांनी भारत सरकारच्या सचिवांना विचारलेलं होतं, भारतामध्ये किती बंदिवानांना भत्ता पेन्शन दिली जाते आणि यावर किती कुटुंब अवलंबून आहेत? गेल्या 3 महिन्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि सवलत यामध्ये काही वाढ करता येईल का? म्हणजे भारतामध्ये जे क्रांतिकारक स्थानबद्धतेत होते त्यांना पैसे आणि त्यांना मिळणाऱ्या सवलती वाढवून द्याव्यात अशी सूचना मिस्टर मोल्सन यांनी केली होती। त्यावर भारत सरकारच्या सचिवांनी उत्तर दिलं ते असं होतं, भारतात जवळपास 370 क्रांतिकारकांना निर्वाह भत्ता मिळत आहे, पेन्शन मिळत आहे आणि 700 क्रांतिकारकांना पेन्शन देण्याची आवश्यकता नाही। योग्य बचत पाळली जात आहे, याबद्दल माझं मन समाधान आहे। प्रत्येक कुटुंबियांना दरडोई दररोज 2 रुपये शिलिंग इतकं उत्पन्न मिळत आहे। म्हणजे 370 क्रांतिकारकांना पेन्शन मिळत होती आणि उरलेल्या 700 क्रांतिकारकांना पेन्शन देण्याची आवश्यकता नाही असं भारत सरकारच्या सचिवांनी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। 1928 सालापासूनच ब्रिटिश सरकारनं स्थानबद्धतेत असणाऱ्या राजबंदिवानांना दररोज 1.5 रुपये जेवणासाठी आणि कापड घेण्यासाठी 34 रुपये असा महिन्याला भत्ता सुरू केलेला होता आणि वर्षाला 100 रुपये एक वेगळा भत्ता मिळत होता। क्रांतिकारक देवज्योती बर्मन यांच्या आठवणीनुसार बंगालमधल्या कुटुंबियांना 20 ते 40 रुपये महिन्याला पेन्शन मिळत होती। क्रांतिकारकांना जेवणासाठी रोज 2 रुपये, पुस्तक, कपडे व इतर आवश्यक वस्तू घेण्यासाठी काही शिबिरात 15 रुपये तर काही शिबिरामध्ये 16 रुपये मिळत होते। नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 32 रुपये पेन्शन मिळत होती। कारागृहामध्ये प्रथम प्रवेश केल्याबद्दल त्यांना 100 रुपयाचा खर्च मिळालेला होता। त्यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस यांना महिन्याला 1200 रुपये पेन्शन मिळत होती। क्रांतिकारक जतींद्र मोहन सेनगुप्ता यांना महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळत होती। या व्यतिरिक्त विम्याचा हप्ता भरण्यासाठी त्यांना वर्षाला 255 रुपये मिळत होते। आता जाणून घेऊया कोणकोणते राजकीय नेते ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेत होते। गांधींचे असहकार चळवळीतले सहकारी आणि खिलाफत चळवळीचं नेतृत्व ज्यांनी केलं ते मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली बंधू यांना 150 रुपये आणि 150 आणि 450 रुपये
ब्रिटिश सरकारकडून 1917 साली मिळायला सुरुवात झाली होती. हा पेन्शनचा कायदा 1928ला आला. 1929ला सुद्धा परत त्यांना पेन्शन सुरू झालेली होती. गांधींना दर महिन्याला 550 रुपये पेन्शन मिळत होती. एकट्या गांधींना 100 रुपये आणि त्यांची देखरेख करण्यासाठी जो स्टाफ ठेवलेला होता त्यांना 450 रुपये खर्चासाठी दिले जात होते. 74व्या वाढदिवसाला 74 रुपये आणि 75व्या वाढदिवसाला 75 रुपये रक्कम गांधींना भेट म्हणून मिळाली होती. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांना महिन्याला 200 रुपये पेन्शन मिळत होती. सरदार पटेलांचं नाव सुद्धा पेन्शनधारकांच्या यादीमध्ये आहे, परंतु त्यांना किती पेन्शन मिळत होती त्या रकमेचा उल्लेख मात्र त्यामध्ये नाहीये. आता जाणून घेऊया ब्रिटिश सरकारचे कोणकोणते पगारी नोकर होते. तर मोहम्मद अली जिना आणि मोतीलाल नेहरू हे त्या काळातले फार मोठे सरकारी वकील होते आणि त्यांचं पर डे पेमेंट 4000 रुपये एवढं होतं. आता एवढा पैसा त्यांना कोण देत होतं? भारतीय समाज हा मध्यमवर्गीय आणि सामान्य होता. दुष्काळ, महागाई, अन्न टंचाई अशा समस्येला तो तोंड देत होता आणि सामान्य माणसाला आपल्या खिशातून रोज 4000 रुपये काढून देणं शक्यच नव्हतं. त्याच्यासाठी खूप लांबची गोष्ट होती. अर्थात हा सगळा पैसा त्यांना ब्रिटिश सरकारकडनं मिळत होता त्यांचे खटले लढवण्यासाठी. काकोरी कटामध्ये क्रांतिकारकांच्या विरोधात ज्यांनी बाजू मांडली ते जगतनारायण मुल्ला हे काँग्रेसचे नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 जन्मठेपेची शिक्षा ज्यांनी सुनावली ते न्यायाधीश चंदावरकर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं. इतकंच नाही तर सावरकरांना जेव्हा 2 जन्मठेपेची शिक्षा झाली त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोणी भारतीय नव्हते, तर ते ब्रिटिश सरकारचे सेक्रेटरी विलियम बेडनबर्न होते. वंदे मातरमचा मूलमंत्र सांगणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि हिंदी राष्ट्रवादाचे उद्गाते न्यायमूर्ती रानडे यांनी आयुष्यभर सरकारी नोकरी केली. आता जाणून घ्या ब्रिटिश सरकारकडे पेन्शनसाठी अर्ज करणारे सत्याग्रही कोण होते. त्या काळामध्ये एखाद्या कुटुंबातल्या प्रमुखाला जर तुरुंगात जावं लागलं तर त्याच्या माघारी त्याच्या कुटुंबियाला आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागत होतं आणि त्या काळामध्ये त्या कुटुंबातल्या महिला अशा पेन्शनसाठी ब्रिटिश सरकारकडे अर्ज करत होत्या. तशी उदाहरणं सापडलेली आहेत. सौ राधाबाई गोविंद देशपांडे यांनी सुद्धा ब्रिटिश सरकारकडे पेन्शनसाठी अर्ज केला होता आणि त्यांना दर महिन्याला 50 रुपये पेन्शन मंजूर झाली. कमलादेवी माधवराव जानोरकर यांनी ऑक्टोबर 1942 मध्ये ब्रिटिश सरकारकडे पेन्शनसाठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना दर महिन्याला 60 रुपये पेन्शन मंजूर झाली होती. नाशिकच्या जिल्हा रचनात्मक समितीमध्ये जानोरकर दाम्पत्याची निवड झाली होती. 25 व 26 मार्च 1942ला पुण्यामध्ये प्रेमा कंटक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेस महिला समिती संघटनेची बैठक झालेली होती. त्याला कमलादेवी जानोरकर उपस्थित होत्या. 14 नोव्हेंबर 1941ला नाशिकमध्ये युद्धविरोधी घोषणा देऊन सत्याग्रह करणाऱ्या कमलादेवी जानोरकर या दुसऱ्या महिला होत्या तशी नोंद सापडते. युद्धात काम करून त्यांनी तिथं जवळपास 150 लोकांच्या समुदायासमोर युद्धविरोधी घोषणा दिल्या होत्या. 3 दिवसांनी त्याच ठिकाणी 17 नोव्हेंबर 1941ला सकाळी 8:15 वाजता 175 जणांच्या समुदायासमोर युद्धात काम करू नका, युद्धामध्ये सहकार्य करू नका, सैन्य दल, हवाई दल, नाविक दल, युद्ध कारखान्यात आपलं नाव नोंदवू नका अशा युद्धविरोधी घोषणा दिलेल्या होत्या. याचाच अर्थ जानोरकर दाम्पत्य काँग्रेसचे सक्रिय सदस्य, कार्यकर्ते आणि सत्याग्रही असल्याचे पुरावे सापडतात. इतकंच कशाला, त्या काळामध्ये कॉम्रेड पाटणकर आणि कॉम्रेड मिरजकर या डाव्यांनी सुद्धा पेन्शनसाठी अर्ज केले होते, परंतु त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले. सशस्त्र क्रांतिकारक, राजकीय नेते, सत्याग्रही पेन्शनसाठी ब्रिटिशांकडे अर्ज करत होते आणि काँग्रेसचे नेते तर अधिकृतपणे ब्रिटिश सरकारचे शासकीय कर्मचारी होते. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की शत्रूने दिलेल्या सवलतींचा वापर करून घेतला तर त्या चुकीचं काय आहे. सावरकरांनी ब्रिटिशांकडून पैसे घेतले म्हणून त्यांना पेन्शनवीर असं म्हटलं जातं. मग इतर महापुरुषांना कोणत्या पदवी बहाल करायच्या? पेन्शन कायदे आजम, पेन्शन पंडित पिता, पेन्शन महात्मा, पेन्शन सरदार, पेन्शन सरहद्द, पेन्शन खान, पेन्शन सरदार, पेन्शन कॉम्रेड, पेन्शन मौलाना बंधू अशा पदवी बहाल करायला हरकत नाही. परंतु सुजन आणि सुसंस्कृत व्यक्तींनी मात्र आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या नायकांकडे अतिशय ममतेनं बघितलं पाहिजे आणि ही सगळी पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. सावरकरांवर चिखलफेक करण्याच्या नादामध्ये या पुरोगामी डाव्या वाळवीनं स्वातंत्र्य लढ्यातल्या नायकांविषयी अतिशय घाणेरडा आणि हिणकस असा दृष्टिकोन तयार केलेला आहे. येणाऱ्या काळात या हिणकस लोकांचं नाव देशाच्या शत्रूंच्या यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल यात तिळमात्र शंका नाही.
आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.